मित्रांनो, कॉम्प्युटर सेकंड इयर मध्ये मायक्रो प्रोसेसर एमपीए खूप टफ आणि महत्त्वाचा विषय आहे। सो या मायक्रो प्रोसेसरचे मोस्ट आयएमपी क्वेश्चन जे 70 पैकी जवळजवळ 55 ते 60 मार्कला तुम्हाला जॅज इट इज येतील ते मोस्ट आयएमपी क्वेश्चन या व्हिडिओ मध्ये मी देतोय। मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केला असेल, डिटेल अभ्यास करा, काही हरकत नाही, पण अभ्यास केल्यानंतर अभ्यास करण्याच्या आधी हे जे आयएमपी क्वेश्चन मी देतोय ते एंड सेमचे हे आधी करा। याच्याने काय होईल, तुमची पासिंग शुअर शॉट होऊन जाईल। हे इतके आयएमपी क्वेश्चन की 55-60 मार्क तुम्हाला ॲज इट इज कव्हर होता। प्रत्येक युनिट मध्ये तुम्हाला पेपरला दिसेल की हे आयएमपी क्वेश्चन मधले 1-2-3 क्वेश्चन आलेलेच आहे। आतापर्यंत जेवढ्या विषयांचे आयएमपी क्वेश्चन दिले आम्ही ते येतातच, हे सुद्धा येणार आहे। सो हे परफेक्ट करा आणि मग बाकीचा इतर अभ्यास करा, जेणेकरून तो आउट ऑफ मार्क सुद्धा घेऊ शकतो। सो मायक्रो प्रोसेसर जर स्कोरिंग करायचं असेल तर आयएमपी क्वेश्चन हे कर, आणि हे आयएमपी क्वेश्चनचे सोल्युशन लागत असेल तर नक्की पर्पल ॲड ॲप्लिकेशन डाउनलोड करा। त्यामध्ये मायक्रो प्रोसेसरचा कोर्स तुम्ही जर सबस्क्राइब केला तर त्या कोर्समध्ये हे आयएमपी क्वेश्चन आहे, यांचेच फक्त व्हिडिओ बघा, बाकी व्हिडिओ स्किप करा आणि यांचेच फक्त नोट्स करा आणि सॉल्व पेपर 2 दिले तेवढं करा। हार्डली 7-8 तासात हे आयएमपी क्वेश्चनचे व्हिडिओ लेक्चर बघून तुमचे रिव्हिजन होईल आणि 2 पेपर अजून 2-3 तासात सोडवले की बाकी त्याची प्रॉपर रिव्हिजन होऊन स्कोरिंग सुद्धा होऊन जाईल। सो मायक्रो प्रोसेसरचा जरी कोर्स तुम्ही सबस्क्राइब केला तरी तुमचा 1 दिवसात सुद्धा तुम्ही एमपी स्कोरिंग करू शकता, अजून तर भरपूर टाइम आहे। सो नक्की मायक्रो प्रोसेसरचा कोर्स घ्या, त्याच्यावरनं अभ्यास करा। हे आयएमपी सोबत सॉल्व पेपर आहेत, पेपर पॅटर्न स्टार्टर जे आहे, सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या। सो एमपी सारख्या विषयामुळे आपले जर स्कोरिंग कमी होत असेल तर ते व्हायला नको, त्यामुळे मायक्रो प्रोसेसरचा कोर्स घेऊन अभ्यास करा। नक्की मायक्रो प्रोसेसर मध्ये तुम्ही वर्गात पहिले येणार, मराठीत कोर्स आहे, टॉप करणार। सो आता पुढे व्हिडिओ मध्ये मी आयएमपी क्वेश्चन तुम्हाला देतो आहे।